नमस्कार, जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। तर आता बातमी आहे, हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला असून आज त्यांनी हिमायतनगर येथे भव्य मोर्चा काढल्याची पाहूया सविस्तर। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र चांगलाच ढवळून निघाल्याचे पाहावयास मिळत आहे। आता मराठा समाजापाठोपाठच बंजारा समाजाने देखील हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात बंजारा समाजाला समाविष्ट करा ही मागणी घेऊन बंजारा समाज देखील आता रस्त्यावर उतरलाय। आज हिमायतनगर येथे बंजारा समाजांनी एकत्र येत हिमायतनगर तहसील कार्यालयावर आरक्षणाचा मुद्दा घेऊन थेट हा विराट मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे बंजारा समाज बांधव एकत्र येत त्यांनी हा मोर्चा हिमायतनगर ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग या मुख्य मार्गावरून तहसील कार्यालय येथे हा मोर्चा पोचला आणि बंजारा समाज बांधवांच्या वतीने हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देऊन हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी तहसीलदारांमार्फत सरकारकडे केली आहे। या प्रसंगी बंजारा बांधवांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणत हिमायतनगर परिसर दणाणून सोडला होता। यावेळी हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, हिमायतनगर, नांदेड। आम्ही शासनाला निवेदन करत आहोत। पाठीमागे आम्ही निवेदन दिलं होतं। आता आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत हे शासनाला आम्ही जागृत करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आमची जे एसटी आरक्षणाची जी मागणी आहे ही आत्ताची नाही आहे, ही जवळपास 70 वर्षापासून आमची मागणी आहे। त्याबरोबरच जे क्रायटेरिया आहे निकष आदिवासीचे, तर आदिवासीचे जे 5 निकष आहे ते 5 निकष जो आमचा बंजारा समाज आहे ते पूर्ण करतो। परंतु आतापर्यंत काय होतं की आतापर्यंत आमचा समाज जागृत नव्हता, आमचा समाज संघटित नव्हता, आमच्या समाजाला काही कळत नव्हतं। आमचा समाज जो आहे जंगलामध्ये राहणारा, काबाड कष्ट करणारा, मेहनत करणारा आणि मेहनत करून जगणारा समाज, त्यामुळे आमचा समाज आतापर्यंत रस्त्यावरती आला नाही। आज समाजाला कळून चुकलेलं आहे की एका झुंडशाहीसाठी किंवा काही संख्या दाखवल्याच्या नंतर शासन जर समजा हैदराबाद गॅजेट जर लागत असेल तर मग बंजारा समाज जाणे कोणता पाप केलं की समाजाला न्याय देत नाही आहे। म्हणून विनंती आहे आम्हाला महाराष्ट्र शासनाला की आपण जे आहे बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत जर आम्हाला एसटीचं आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला ती चर्चा जी आहे ती एसटी आरक्षणाशी संबंधित आहे। जे मनोजदादा जरांगेंनी आंदोलन उभं केलं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं, त्या आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून चर्चा झाली आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातली मागणी गोरसेनेचे राष्ट्राध्यक्ष प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण हे 1.5 वर्षापूर्वी त्यांनी केली, लागू करा म्हणून सांगितलं होतं। आणि मग जेव्हा हैदराबाद गॅजेट जे लागू झालं मराठा आरक्षणाच्या संदर्भात, मग तो मराठ्यांना एक न्याय आणि गोरबंजारा बांधवांना दुसरा न्याय असं देता येणार नाही अशा पद्धतीची मागणी समोर आली आणि ती मागणी समोर आल्याच्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा बांधव हा पेटून उठलेला आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आज आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघितलेला आहे। आणि त्या दृष्टीने विचार केला असता शेड्यूल ट्राईब या शेड्यूलचं जी काही पात्रता सांगितल्या गेलेली आहे संविधानाने, ती पात्रता किंवा वेगवेगळ्या आयोगाने जी निश्चित केलेली आहे ती पात्रता गोरबंजारा बांधव करत असताना सुद्धा आझाद भारताच्या 79 वर्षामध्ये विकासापासून गोरबंजारा बांधवाला वंचित ठेवण्याचं काम सत्तेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सरकारने केलं आणि म्हणून प्राथमिकपणाने हा जो काही परिचय एक जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गोरबंजारा बांधव देत आहे, तर त्याचा विचार केला असता सरकारने आता तात्काळ निर्णय घ्यावा। त्यांना एक खूप मोठी संधी आहे न्याय देण्याची आणि सामाजिक न्याय दिल्याशिवाय हा गोरबंजारा बांधव आता थांबणार नाही अशी असणारी भूमिका आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।